माझी सगळ्यात फेवरेट डिश असं मला वाटतंय ती हीच असावी. ताट वाढण्याची एक पद्धत असते. हो, तसंच वाढले बघशील का तू? हो हो हो. उजव्या बाजूला आमच्याकडे ना ब्राह्मणांकडे असंच असतं की उजवी बाजू जी असते ना त्याच्यामध्ये आपण भाज्या वाढतो, डाव्या बाजूला कोशिंबिरी वाढतो. पण मॅश पटेटो आता कोशिंबीर आहे का भाज्या तेच मला कळत नाही. बरं, तुला पोळी की भात? मी तर भात खाऊ आहे, मला पोळ्या नाही आवडत. बरं, भात आवर्जून घरी असतोच, असतो, बनतो डेली? हो, मला आणि माझ्या नवऱ्याला भात लागतो ओके. आणि मुलांना पोळ्या. बरं, पापड लोणचं असे वाले कोण आहे घरात? आधी असायचं, आता नाही. पापड लोणचं बेसिकली आपल्यासाठी चांगलं नसतं फार. पापडमध्ये पापडाचा खार असतो, लोणच्याचा खार असतो, सो ते बीपीसाठी चांगलं नसतं. सो आम्ही युजली नाही खात. बरं, घरचा मेन्यू कोण डिसाईड करतो डेली? नवरा. असा नवरा कुठे मिळेल का 2026 मध्ये? अगं पण तशी आवड असायला लागते, त्याला आवडतं घरचं सगळं करायला. तिकडे फ्रीजवरती लिहून ठेवलं असं सकाळी. आमच्या अनिताताई सकाळी येतात 6-6:30 वाजता. ते बघतात, रात्री त्यांनी सगळं काढून ठेवलेलं असतं बाहेर, फ्रीजमध्ये पुढे सगळं ठेवलेलं असतं, ते लिहून ठेवलेलं असतं, त्या बघतात. 7ची शिफ्ट असेल तर कधी कधी मी त्यांना भेटते. आमचे चौघांचेही बर्थडेज, माझी नवऱ्याची ॲनिव्हर्सरी, सो हे असे काही दिवस असतात किंवा माझ्या आई वडिलांचे वाढदिवस, ॲनिव्हर्सरीज, तर ह्या काही दिवशी आम्ही सुट्टी घेतो चौघही जण. सो कंपल्सरी, कारण अदरवाईज असं भेटणं होत नाहीये, चौघही जण व्यस्त असतो. आणि जर का चुकून माकून मला असं कोणी सांगितलं, म्हणजे सिरियलच्या इथे सुद्धा, तर मी म्हणते की मी सिरियल सोडायला तयार आहे, पण ॲनिव्हर्सरी किंवा बर्थडेज मी मिस करत नाही. कारण ते ऑकेजन्स असतात जेव्हा आम्ही चौघही एकत्र येतो आणि आम्ही खूप वेळ स्पेंड करतो, कधी बाहेर गावी जातो. बरं, स्मिताताईंबद्दल म्हणायचं झालं तर त्यांची आवडती डिश कोणती होती? स्मिता त्यांची एक अतिशय अनयुज्युअल डिश, आपण पोहे करतो ना, पोहे, त्या पोह्यामध्ये वांगी घालायच्या आणि ते लाल रंगाचे पोहे असायचे. लाल वांग्याची भाजी, त्याच्यामध्ये पोहे, वांगी पोहे अल्टिमेट लागतात, अल्टिमेट. म्हणजे आपण वांग्याची भाजी कशी करतो तशीच कांदा बिंदा भरपूर घालून आणि त्याच्यामध्ये पोहे घालायचे आणि मग ते परतायचे. मग त्याच्यामध्ये कोथिंबीर, खोबरं वगैरे, लिंबू वगैरे सगळं तसंच. असं कुठलं शहर किंवा अशी कुठली जागा आहे जिथे तुम्ही आवर्जून जाता आणि म्हणजे तिकडे गेलंच पाहिजे किंवा तुम्हाला आवडते ती जागा? नाही, अलीकडे खूपच जास्ती सगळ्यांचं स्केड्यूल बिझी झालेलं आहे, पण त्याच्या आधीपर्यंत मी आणि माझा नवरा दरवर्षी गोव्याला जायचो आणि गोवन डिशेस आम्हाला खूप आवडतात दोघांनाही. आणि मुंबईमध्ये स्पेशली अशी कुठली जागा आहे? मुंबईमध्ये नॉन स्पायसी असं आहे, ते होम शेफ आहे, इथे जवळच आहे, शिवाजी पार्कला आदितीचं आहे, तिथे आम्ही जातो. आणि पुण्याला सुनमोई म्हणून आहे, चायनीज आहे, तिथे माझ्या आईवडिलांना खूप आवडतं, सो तिथे जातो. पण तुमच्या आईची आवडती डिश कोणती होती? बटाट्याचं भुजणं. ओके. ते झटपट होणारी डिश आहे, अगदी 5 मिनिटात होते ती. मम्मी खूप वेळेला ती घरात करायची, म्हणून आमच्या घरात सुद्धा, म्हणजे मुलांना, सासूबाईंना, अंबरला, सगळ्यांना ती आवडते. सासूबाईंनी खूप लाड केले सगळ्या सुनांचे. काय पण ते केलं, खरंच केलं. ती कुठे पण गेली ना दौऱ्यावरती वगैरे, न विसरता माझ्यासाठी, माझ्या आईसाठी आणि स्वतःच्या लेकीसाठी, म्हणजे माझ्या नंडेसाठी सेम वस्तू आणायची. साड्या तर 3 सेम साड्या, दागिने तर 3 सेम दागिने, पण ती काही ना काहीतरी आणायची. बरं, पौर्णिमाताईं, तुमच्या दोघींचं रिलेशन नक्कीच ऐकायला मस्त आहे, फुल टाइमपास. आम्ही खूप धमाल करतो. आता ॲक्च्युली ती सुद्धा तिच्या कामामध्ये व्यस्त झाली आहे. माझ्यासह 2 सिरियल्स चालू आहेत, दिल के करीब चालू असतं, सो थोडंसं बिझी स्केड्यूल झालेलं आहे. पण पूर्वी खूप भेटायचो आम्ही, खूपच भेटायचो, म्हणजे वीकेंड्सला तर आम्ही एकत्रच असायचो. असं कधी दोघी जणी खास जेवायला गेलाय? हो, आम्ही 3 जणी जायचो. 3 जावा आम्ही, सो 3 जणी आम्ही ठरवून दर 15-20 दिवसांनी जायचो जेवायला, आणि फक्त 3, नवरे. मला असं वाटतं की फॅमिली ओरिएंटेड आहोत आम्ही सगळेच जण. सो आम्ही फॅमिलीला खूप मिस करते. मी आणि टिया दिवसातून 10 वेळा फोनवरती बोलत असतो. सो आणि मला टचमध्ये राहायला खूप आवडतं, कोणाच्या आयुष्यात काय काय चाललंय, सगळं व्यवस्थित आहे ना, माझी कुठे गरज आहे का, आय एम जस्ट अ फोन कॉल अवे. सो या सगळ्या गोष्टी चालू असतात.
एक तर एकुलते एक होतं, त्यामुळे लाड प्रचंड झाले असणार, नो डाऊट. सो जेव्हा एकुलते एक असल्यामुळे जेव्हा जॉईंट फॅमिलीमध्ये आलात, तेव्हा एक बर्डन होतं, एक जबाबदारी होती. हो, बर्डन असायचं त्यावेळेला. कारण नवीन नवीन आले होते घरामध्ये. म्हणजे ओळख सगळ्यांची होती, पण घरामध्ये अजून रुळले नव्हते. आणि इकडच्या राशन कार्डावरती अजून नाव नव्हतं चढवलं आणि माझ्या आईवडिलांनी काढून टाकलं होतं. सो मला काही काही काळ असं वाटत होतं, अरे ते आपण म्हणतो ना, घर का ना गाठ का, तशी माझी अवस्था झाली होती. पण जरी सगळे चांगले असले ना, तरी स्वतःचा आपला एफर्ट खूप महत्त्वाचा असतो, की आपण किती एफर्ट घेतोय. आणि मला जरासं कठीण गेलं, कारण या आधी कधीच ना लहानपणापासून जॉईंट फॅमिलीमध्ये राहिले नव्हते. फारसे नातेवाईक पण नाही घरादारांच्याकडचे वगैरे. सो आधी थोडासा वेळ गेला, पण त्यानंतर अगदीच रुळले. माझी नणंद आहे ना आरती, ती माझ्याबरोबर राहायची. म्हणजे माझं आर्य होईपर्यंत, टिया झाल्यानंतर तिचं लग्न झालं, बरोबर आहे. आणि ती मला खूप समजून घ्यायची. माझ्यामध्ये अंबरमध्ये किंवा माझ्यामध्ये सासूमध्ये ती एक दुवा होती. आणि माझ्या वयाची असल्या कारणाने आमच्या दोघींचं खूप जमायचं. आम्ही दोघी खूप बाहेर जायचो. आम्हाला मित्रमैत्रिणींची गरज नव्हती. माझा एक चुलत दीर घरात राहायला असायचा, अतुल. तो आत्ता कोल्हापूरला असतो. सो अतुल सुद्धा आमच्याच वयाचा. सो आम्ही मी खरंच सांगते ना, आम्ही सगळे एकत्र घरामध्ये. आणि माझ्या सासूमध्ये आणि माझ्यामध्ये 17 वर्षाचं फक्त अंतर. राईट. सो तिचे मित्रमैत्रिणी, ते माझे मित्रमैत्रिणी, असं असल्या कारणाने तो एज गॅप आम्हाला कधीच जाणवला नाही. आणि धमाल खूप केली आहे ग आम्ही, खूप धमाल केली आहे. इनफॅक्ट आता मला असं वाटतं की आम्ही सगळेच जण, असं 4 जण, नवरा, मुलं वगैरे, आम्ही कामाला लागलोय. तेव्हा तर आम्ही लाईफ एन्जॉय करून काम करायचो. राईट. आता झापडं लावून आम्ही काम करतो.